नमस्कार मंडळी. बाप्पाच्या आगमनासाठी काहीच दिवस बाकी आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे उकडीचे मोदक बाप्पासाठी. आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने, अगदी असे सुबक, जरी बनवता येत नसतील तरी बनवता येतील अशा प्रकारे आज मी दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण तांदळाची उकड काढून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे पाणी तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी एवढं दूध घेणार आहे. आता दूध घेण्याचं कारण एवढं की आपण जी मोदकासाठी पारी बनवतो ना, ती अगदी फुटणार नाही जेव्हा आपण त्याची अशी पुरी बनवतो मोदक बनवण्यासाठी, आणि एकदम मोदक उकडल्यानंतर ते खूप शायनी दिसतात त्यासाठी. आता यामध्ये मी अर्धा चमच एवढं मीठ टाकलेलं आहे, कारण आपण जेव्हा मोदक खातो तेव्हा त्याचा जो बाहेरचा लेयर असतो तो थोडा चांगला लागावा यासाठी. त्यानंतर तूप घेते मी इथे आणि 2 वाट्या एवढं हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. या प्रोसेसला आपल्या फ्लेम जी आहे आगीची ती मीडियमच ठेवायची आहे किंवा लो ठेवली तरीही चालेल. आता यानंतर आपण सगळं हे पीठ जे आहे ते पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जर म्हणजे कुठेही असं सुखं पीठ ठेवायचं नाही आहे किंवा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून झाल्यानंतर इथे मी गॅस फ्लेम बंद करते आहे आणि साधारण ते 5 ते 10 मिनटासाठी हे मिश्रण आपण झाकून ठेवणार आहोत गॅस बंद करून झाल्यानंतर. त्यानंतर आपलं इथे थोडंसं मिश्रण थंड झालेलं आहे. मी ते मळण्यासाठी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि थोडंसं हाताने बघते कितपत गरम आहे, हाताने होईल का, नाहीतर मग थोडंसं चमच्याने त्याला आपण वेगळं करणार आहोत, थंड करणार आहोत किंवा सुटसुटीत करणार आहोत. त्यानंतर हाताला मी तेल लावून घेते आहे आणि हे चांगलं पीठ आपल्याला अगदी मऊसूत असं मळून घ्यायचं आहे. पाण्याची गरज लागत नाही, पण जर पाण्याची गरज लागली तर थोडंसं पाणी टाकून तुम्ही मळू शकता. पण आपण म्हणजे जेव्हा जे पाणी उकळत ठेवलेलं तेव्हाच बघायचं पाणी कमी पडता नये यासाठी. आता इथे पीठ चांगलं मळून झालेलं आहे, मी बाजूला ठेवते आणि आपण आतलं सारण बनवायला घेऊया. त्यासाठी एका पॅनमध्ये मी तूप घेतलेलं आहे 1 चम्मच आणि गूळ घेतलेला आहे. आता हा गूळ चांगला मेल्ट करू द्या. म्हणजे हे सारण बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे पण सेमच बनतो सगळ्यांचा. त्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि खसखस टाकलेली आहे. मी यामध्ये काजू आणि बदाम बारीक करून टाकलेले आहेत. यानंतर इथे मी ओलं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. हे आपण यामध्ये ॲड करून घेऊया आणि चांगलं मिक्स करून मी यामध्ये त्यानंतर घेते वेलची पावडर. साधारणतः अर्धा चम्मच एवढी आहे. वेलची पावडरने खूप छान टेस्ट येते. त्यानंतर हे सुद्धा पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया. बघू शकता मिश्रण आपलं किती सारण सुटसुटीत झालेलं आहे, ते रेडी आहे. इथे गॅसचा फ्लेम मी बंद करते. चला तर मग आता मोदक बनवायला घेऊया. इथे हे सारण रेडी आहे. आपलं तिथे पीठसुद्धा मळलेलं रेडी आहे. मी पुन्हा एकदा थोडंसं 1-2 मिनटं पीठ चांगलं मळून घेते म्हणजे अजून ते मऊ होईल. आता सगळे मोदक आपण बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे थोडासा पिठाचा गोळा घेते. आता आपला मोदक जसा नॉर्मल असतो त्याच्यासाठी एवढा हा गोळा मी घेतलेला आहे. त्यानंतर हाताला चिटकू नये त्यासाठी तुम्ही तूप घेऊ शकता, तेल, किंवा मग मी असं सुखं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता मी दोन्ही हाताला ते थोडं थोडं लावत राहणार आहे. उजव्या हाताने वरची बाजू मी दाबत जाणार आहे आणि डाव्या हाताने मधली बाजू दाबत जाणार आहे. असं दाबत दाबत वरून हळूहळू त्याची आपण पारी तयार करून घेणार आहे. मी वाटीसारखी करणार आहे आणि मी आजपासून मोदकांची 11 दिवसांची 11 मोदक अशी सिरीज चालू करते आहे. तर रोज माझा एक मोदकांचा व्हिडिओ असेल, नक्की बघा. तर इथे अशा प्रकारे माझी ही पारी बघा, उजव्या हाताने मी वरून करते आहे आणि डाव्या हाताने मी मधून करते. तर बघू शकता पारी अजिबात फाटलेली नाही आहे. खूप मऊ होतं पीठ. अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. आता आपण यामध्ये सारण भरायचं आहे. आधी काहींची पद्धत आधी पाकळ्या काढून घेतात मग त्यामध्ये सारण भरतात, किंवा आधी सारण भरून मग पाकळ्या काढू शकतो. इथे आपला एकदम पातळ असा लेयर झालेला आहे तयार पारी करून. थोडा पातळच ठेवायचं आहे म्हणजे खाताना ते पीठ लागत नाही, खूप छान लागतो. तर इथे मी थोडंसं सारण साधारणतः अंदाजाने 2 चम्मच एवढं मी भरून घेते आहे. त्यानंतर आपल्याला पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. मेन म्हणजे पाकळ्या काढताना ना कधी कधी ही पारी अशी फुटत जाते. म्हणजे एक पाकळी दाबली की बाजूचं पीठ फाटत जातं. पण इथे बघू शकता की अजिबात कुठेही पारी फाटलेली नाही आहे. खूप छान पीठ बनतं अशा प्रकारे. आता पुढे काय होतं की पाकळ्या तर बनवून झालेल्या आहेत, पण जेव्हा आपण तो एकत्र
असं जवळ करतो पाकळ्या, मोदकांचा आकार द्यायला जातो, तेव्हा माझ्याकडून तरी ह्या पाकळ्या सगळ्या दाबल्या जातात आणि मोदकाचा जो आकार आहे तो सहसा काही छान येत नाही. तर तो छान यावा यासाठी मी काय करते ते बघूया. मी इथे पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे की पाकळ्या त्यात अशाच राहाव्या आणि चांगला त्याला आकार यावा मोदकांसारखा आणि तो छान दिसावा यासाठी. पण शेवटी तो एकत्र करता करता माझा तो सगळ्या पाकळ्या दाबल्याच जातात आणि खाली ठीक आहे, पण वरती तो मोदकांचा आकार दिसतच नाही. तर यासाठी मी काय करते, तर एक चमच घ्यायचा आहे आपला आणि चमच्याची जी मागची बाजू आहे त्याने आपल्याला हे अशा प्रकारे 2 पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला दाबत जायचं आहे. त्याने एक एक पाकळी जी आहे ती सिंगल दिसत जाईल जिथे सगळं एकत्र झालं होतं. ही ट्रिक मी नेहमी वापरते आणि आपले मोदक जे आहेत ना खूप छान दिसतात. म्हणजे जरी बनवता येत नसतील, आकार देता येत नसेल, बघू शकता किती छान दिसतोय हा मोदक. मला खूप आवडते ही ट्रिक आणि मी नेहमी हीच फॉलो करते. आता इथे अजून एक छोटासा प्रयत्न म्हणजे डबल लेयरचा मोदक माझी वहिनी इथे करून बघते आहे. त्यासाठी एक मोठा गोळा घ्यायचा आहे, म्हणजे नॉर्मली एका मोदकाचा जेवढा लागतो त्याच्या डबल घ्यायचा आहे आणि तशीच पारी आपल्याला बनवत जायची आहे. अशा प्रकारे एकदम पातळ लेयर आपल्याला बनवायचं आहे. बघू शकता किती मोठी आहे ती. त्यामध्ये आपण सारण भरायचं आहे आणि जसं आपण मोदकाला पाकळ्या काढतो तशा प्रकारेच काढत जायचं आहे. दिसायला खूप छान दिसतो, वेगळा दिसतो, सगळ्या मोदकांमध्ये थोडा आकर्षक वाटतो यासाठीच. तर अशा प्रकारे आपण त्याला सगळ्या पाकळ्या काढून घेणार आहोत आणि तो एकत्र करून घेणार आहोत. अशा प्रकारेच जसं आपण नॉर्मली मोदक बनवतो तशा प्रकारेच. आता इथे खालचा मोदक आपला तयार होत आहे. वरचं जे पीठ आपण एक्स्ट्रा उरेल त्याची आपण परत पारी बनवून घ्यायची आणि त्याच्यासुद्धा अशाच प्रकारे मोदक बनवून घ्यायचा आहे. आता हा इथे आपला दुसरा लेयरसुद्धा मोदकाचा तयार झालेला आहे. खूप छान दिसतो दिसायला. तर आता हा मोदक इथे सुद्धा मी चमच्याने त्याला थोडंसं आकार देते आहे, चांगला दिसावा यासाठी. इथे आपले मोदक तयार झालेले आहेत. आता आपण त्यांना उकडून घेऊया. त्यासाठी मी इथे मोठ्या टोपामध्ये अर्ध्यापेक्षा अर्ध एवढं पाणी घेतलेलं आहे. ते चांगलं गरम झालं की त्यावर चाळणी ठेवून घ्यायची आणि चाळणीमध्ये आपल्याला हे मोदक उकडून घ्यायचे आहेत. आता अशा प्रकारे मी ही हळदीची पानं आहेत त्यावरही उकडून घेणार आहेत. जर नसतील तर केळीचं पान किंवा मग तेल लावून ठेवले तरीही चालतील. यामध्ये सर्वी बसावी म्हणून ही 2 पानं मी कापून घेतलेली आहेत. आता हे पाणी लावून झाल्यानंतर आपण हे मोदक त्यावर ठेवून उकडून घेऊया. साधारणतः 10 ते 15 मिनटामध्ये हे मोदक रेडी होतील. मेन म्हणजे हे मोदक उकडताना फुटत नाहीत. यावर मी केसर लावून हे उकडण्यासाठी झाकून ठेवते आहे. 15 मिनटानंतर आपण उघडून बघूया. इथे रेडी आहेत आपले हे मोदक. 11 दिवसांच्या या बाप्पांच्या मोदकांच्या पहिल्या सिरीजमधले हे उकडीचे मोदक आपले तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.